नेट फोर्स बल ज्या वस्तूचं बल सपोज शून्य असतं. सपोज इथे मी एक वस्तू बल ठेवली, शून्य ओके असतं त्यांना म्हणतात. हे बघा ऐका, आता मी इथे एक वस्तू ठेवले बरोबर. आता एक व्यक्ती इकडून काय करते, बल देते. काय करते, बल देते. आणि सेम दुसऱ्या बाजूनी एक व्यक्ती काय करते, बल देते बरोबर. दोघांचा बल किंवा दोघांचा फोर्स काय आहे, सेम आहे. मग ही वस्तू एका जागी राहील का मूव्ह होईल, एका जागी राहील. एका जागी राहील बरोबर. आता सेम ह्या दिशेने काय केलं, बल दिला. सेम ह्या दिशेने काय केलं, फोर्स अप्लाय केला बरोबर. चारही बाजूनी काय केलं आपण, फोर्स अप्लाय केला. म्हणजे ह्या दिशेचा, ह्या दोन दिशा विरुद्ध दिशा आहेत या दोन्ही, आणि ह्या दोन्ही विरुद्ध दिशा आहेत. म्हणजे या विरुद्ध दिशेमुळे काय होईल, जो बल आहे तो काय होईल, शून्य. काय होईल, शून्य. ओके. नेट फोर्स, नेट फोर्स म्हणजे टोटल फोर्स. म्हणजे या वस्तूवर पूर्ण टोटल एकूण फोर्स किती आहे, एकूण बल किती आहे, त्याला बोलतात नेट फोर्स. काय बोलतात, नेट. नेटची स्पेलिंग काय आहे, NET, नेट. ओके, नेट फोर्स. हे नेट म्हणजे झालं नाही. ह्या नेटचा अर्थ काय होतो, तर टोटल ह्या ज्या वस्तूवर एकूण बल किती अप्लाय झालंय, एकूण बल किती झालंय, तर त्याला बोलतात नेट फोर्स. समजलं, हो टीचर. समजलं का. यस मॅम. हो मॅम. कारण विरुद्ध दिशा सगळ्या बाजूनी फोर्स गेलाय ना, मग एकमेकांना काय होतो, बल कॅन्सल करतो, कारण विरुद्ध दिशा आहे बरोबर. त्याला काय बोलतात, नेट फोर्स. तर आपण बघितलं बॅलन्स्ड फोर्स म्हणजे संतुलित बल. आपण उदाहरण बघितलेलं, काय उदाहरण बघितलेलं, काय उदाहरण बघितलेलं, येस बरोबर बरोबर, रस्सी खेच. रस्सी खेच मध्ये बॅलन्स, जर दोन्ही बाजूला सेम संख्येची मुलं असतील, इकडे पण 5 आणि इकडे पण 5 असतील, तर काय होईल, संतुलित राहील. संतुलित राहील. पण तेच जर एका बाजूला 5 मुलं आहेत आणि एका बाजूला 4 मुलं आहेत, तर काय होईल, असंतुलित बल होईल. असंतुलित राहील बरोबर. म्हणजेच तुमचा न्यूटनचा गतीचा पहिला नियम काय सांगतो, जोपर्यंत तुम्ही एखाद्या वस्तूला बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू काय होते, जागीच राहते. म्हणजे रेस्ट मध्ये असेल, स्थिर असेल तर ती स्थिरच राहणार, रेस्ट मध्ये असेल तर ती रेस्ट मध्येच राहणार. आणि जर ती गतीमध्ये असेल किंवा मोशन मध्ये असेल तर ती काय होणार, गतीमध्येच राहणार. तिथं दिलंय ना जडत्व, विश्रांतीच्या वस्तू विश्रांतीवरच राहणार आणि गतिमान वस्तू गतिमान राहणार, जोपर्यंत तुम्ही काय करत नाही, बल देत नाही. बल देत नाही, बरोबर, त्याला देत नाही. येस बरोबर. बघा इथे दिलेलं आहे. आता आपण जाणार आहोत न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमाकडे. आता तुम्हाला इथे काहीतरी फॉर्म्युले दिसतात, F = मास इंटू ऍक्सेलरेशन बरोबर. हा डायरेक्ट आलाय का फॉर्म्युला, नाही. ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण किंवा प्रवेग पण तुम्ही बोलू शकता. ओके. आता हा जो तुमचा न्यूटनचा दुसरा लॉ आहे, सेकंड लॉ ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन किंवा न्यूटनच्या गतीचा दुसरा नियम जो आहे, तो आपल्याला काय रिलेशन देतो बघा, कसला संबंध देतो, बल म्हणजे फोर्स बरोबर. हा जो फोर्स आहे, नंतर वस्तुमान म्हणजे मास आणि काय भेटते तुम्हाला, प्रवेग म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. ओके. तर जो आपण न्यूटनचा दुसरा नियम आपण शिकणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला या 3 गोष्टींमधलं याच्यामधलं काय भेटणार आहे, रिलेशन भेटणार आहे. ओके, समजलं. आता हे रिलेशन, हा संबंध आपल्याला कसा भेटतो ते आपल्याला बघायचंय. ओके. आता इथे तुम्हाला काय दिलंय, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. आता म्हणजे संवेग म्हणजे इंग्लिशमध्ये मोमेंटम. काय, मोमेंटम. संवेग म्हणजे मोमेंटम. एक मिनिट.
दिसते स्पेलिंग? येस मॅम. येस मॅम. येस मॅम दिसते. मोमेंटम म्हणजे काय तर संवेग. ओके, संवेग. संवेग. पण नक्की काय? आता इथं काय दिलंय? संवेग परिवर्तनाचा. परिवर्तन म्हणजे बदल, म्हणजे चेंज. चेंज इन मोमेंटम. ओके, नीट ऐका. चेंज इन मोमेंटम इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स. म्हणजे तुमचा जसा ह्याच्यामध्ये चेंज होणार, आता तुमचा मोमेंटम मध्ये जर संवेग परिवर्तनामध्ये जर बदल होत असेल, 5नी बदल होत असेल, तर तुमचं फोर्स मध्ये पण किती होणार? 5नीच बदल होणार. त्याला बोलतात प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. समानुपाती म्हणजे डिरेक्टली प्रपोर्शनल असतो. आता हे मोमेंटम म्हणजे ऍक्च्युअल काय तर लक्षात घ्या. आता इथे फॉर्म्युला दिलेला आहे. मोमेंटम किंवा संवेग म्हणजे काय तर वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, नीट लक्ष द्या. सपोज तुमच्याकडे जर तुम्ही एका गुहेमध्ये गेलाय, बरोबर, आणि गुहेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मोठं काचेचं कपाट दिसलं. काय दिसलं? काचेचं कपाट. ओके, आता त्या कपाटात खूप मोठा खजिना आहे. आता तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत. एक खूप मोठा दगड आहे ज्याचं काय वस्तुमान जास्त आहे. काय वस्तुमान जास्त आहे, बरोबर, खूप मोठा दगड. आणि दुसरं तुमच्याकडे एक गन आहे, पिस्तूल आहे, बरोबर. त्याच्यात एक गोळी आहे, त्याचं वस्तुमान काय आहे? कमी आहे, बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय? काचेचा जो आहे, काचेचा कपाट आहे, ते तुम्हाला फोडायचंय, बरोबर. आता एक मोठा दगड पण आहे, छोटा दगड पण आहे, आणि तुमच्याकडे पिस्तूल आहे. तर तुम्ही काय उपयोग, कशाचा उपयोग? दगडाचा. मोठ्या दगडाचा. बरोबर. आणि छोट्या दगडाने पण तुम्हाला फोडायचं असेल तर काय कराल? छोट्या वस्तूने जर तुम्हाला फोडायचं असेल तर काय कराल? स्पीड जास्त लागेल. आता तुमच्या पिस्तूल मध्ये जी गोळी आहे ती छोटी आहे ना. हा, पिस्तूल मध्ये जी गोळी आहे ती छोटी आहे, बरोबर. आपण ती जर मारली, बरोबर, आणि कपाट फुटलं, मग कशामुळे फुटलं? गोळीचं वस्तुमान तर छोट आहे, पण तरी पण कपाट फुटलं. गती. स्पीड, वेग. कशामुळे? म्हणजे आता या गोळीचं वस्तुमान कमी आहे, पण वेलॉसिटी काय आहे? वेलॉसिटी काय आहे? जास्त आहे, बरोबर. आणि तेच मोठ्या दगडाचं वस्तुमान जास्त आहे, पण त्याची वेलॉसिटी किंवा त्याचा वेग काय आहे? कमी आहे, बरोबर. म्हणजे तुमचे जे मोमेंटम आहे ते कोणत्या गोष्टीवर? दोन्ही मिळून गोष्टीवर अवलंबून आहे. कोणत्या दोन्ही गोष्टी पाहिजेत आपल्याला? वस्तुमान पण पाहिजे आणि वेग पण पाहिजे, बरोबर. हो. डबल का आवाज? मास इंटू वेलोसिटी. तरी माहिती माइक ऑफ करायला लावा. आणि मोमेंटम जे आहे ते पी लेटरनी हे करतात, नोटेशन. पी लेटरनी काय करतो आपण? दर्शवतो, बरोबर. पी इज इक्वल्स टू मास इंटू वेलॉसिटी, mv. समजलं? आणि ही कशी आहे क्वांटिटी? सदिश राशी. म्हणजे काय? वेक्टर क्वांटिटी. कशी आहे? त्याच्यामध्ये काय आलंय? वेलॉसिटी आले ना, वेग आलाय ना. मग वेग काय आहे? सदिश. म्हणजे तुमचं मोमेंटम काय होणार? सदिश, बरोबर. समजलं एवढं? येस मॅम. आता आपल्याला बघायचंय की फॉर्म्युला कसा आला, बरोबर. फोर्स मधचा जो फॉर्म्युला आहे तो कसा आला.
आता इथे लक्ष द्या. तुमची ही हा जो स्टेटमेंट दिलंय, काय दिलंय स्टेटमेंट? संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता हे तुम्ही कसं दाखवणार? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे तुम्हाला मी सांगितले ना व्ही आणि यू. व्ही काय असतो? इनिशियल फायनल वेलॉसिटी आणि यू काय असतो? इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीचा वेग आणि शेवटचा वेग. बरोबर. म्हणजे बदल होण्यासाठी आपण काय करतो? कोणातरी माईक चालू आहे. आपल्याला सपोज आता तुम्हाला तुमच्या वजनामधला बदल काढायचा असेल तर तुम्ही काय करणार? तुमचं जुनं वजन आणि नवीन वजन यातला मधला काय करणार? तुम्ही फरक काढणार ना, डिफरन्स, वजाबाकी करणार, हो की नाही? मग तसंच इथे पण तुम्हाला काय काढायचंय? परिवर्तनाचा दर. परिवर्तन म्हणजे बदल, त्याचा दर काढायचा म्हणजे तुम्ही काय करणार? वजाबाकी. आता मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला भेटलाय. काय आहे मोमेंटमचा फॉर्म्युला? एम इंटू व्ही. बरोबर. येस मॅम. पण हा जो व्ही आहे तो तुमचा काय आहे? फायनल आहे. तुम्हाला चेंज काढायचंय ना, बरोबर. आता तुम्हाला तुमच्या वजनातला बदल काढायचा असेल, तुमचं वजन वाढलंय, आता तुमचं वजन आहे 35 आणि अगोदर होतं 30. तुम्ही काय कराल? 35 वजा 30 कराल का 30 वजा 35 कराल? म्हणजे तुमचं आताचं फायनल वजन आणि अगोदरचं इनिशियल वजन. बरोबर. आपण काय करणार? एमव्ही मायनस काय करणार? एम यू. काय करणार? एमव्ही मायनस एम यू. हा जो आहे एमव्ही तो तुमचा आताचा फायनल मोमेंटम आहे. काय आहे? फायनल मोमेंटम. आणि हा जो एम यू आहे तो तुमचा काय आहे? आधीचा इनिशियल. ओके. आता ह्याच्यात कॉमन काय आहे? दोन्ही ह्याच्यात तुम्हाला सेम काय दिसतं? सेम काय दिसतंय? कॉमन काय दिसतंय या दोन्ही मध्ये? कुठलं लेटर सेम आहे? एम. एम टीचर. आता मी एम ला काय केलं? एम ला बाहेर काय काढलं? एम ला बाहेर काढ. आतमध्ये ठेवलं. व्ही आणि यू मायनस यू. आता शब्द समजून घ्या. हा शब्द काय आहे? दर. आपल्याला दर काढायचा आहे. इंग्लिशमध्ये आपण बोलतो रेट. रेट ऑफ चेंज ऑफ. जेव्हा परिवर्तनाचा दर तुम्हाला काढायचा असतो, रेट ऑफ चेंज ऑफ हा जेव्हा वर्ड असतो तेव्हा तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये टी लिहायचा असतो, म्हणजे टाइम. काय लिहायचा असतो? वेळ. ओके. टाइम. आता मला सांगा, हा जो आहे व्ही मायनस यू हा बदल कशामधला आहे? वेगामधला बदल आहे? चेंज इन वेलॉसिटी. येस मॅम. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम काय भेटतं? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम काय भेटतं? ऍक्सलरेशन. बरोबर. वेगामधला बदल, हा वेगामधला बदल वेळेबरोबर होतो, त्याला त्वरण भेटतं तुम्हाला. त्वरण म्हणजेच प्रवेग. म्हणजे आता तुम्हाला काय फॉर्म्युला भेटला? एम ए. काय भेटलं? एम इंटू ए. आता आपण आता आपण जो काढलाय तो काय आहे? चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन मुवमेंट. बरोबर. हा जो आपल्याला फॉर्म्युला भेटलाय, चेंज इन मोमेंटम इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. संवेग परिवर्तनाचा दर इज इक्वल टू काय भेटलंय तुम्हाला? मास इंटू वस्तुमान इंटू काय आहे? प्रवेग. वस्तुमान इंटू प्रवेग म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन. आता आपलं स्टेटमेंट काय सांगतं? तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. बलाशी समानुपाती म्हणजे हा तुमचा जो बदल आहे, हे जे ट्रायंगल काढलाय ना मी, तो काय सिम्बॉल तुम्हाला दर्शवतो? चेंज. ओके. हा जर चेंज होत असेल तर तो ट्रायंगल काढतो. आता हा तुमचा जो बदल होत आहे मोमेंटम मध्ये तो काय आहे? डिरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स. काय आहे? डिरेक्टली
प्रपोर्शनल टू द फोर्स. जसं इथं स्टेटमेंट दिलेलं आहे, संवेग परिवर्तनाचा दर म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स. समजलं? हॅलो टीचर. हा, टीचर समानुपाती म्हणजे? समानुपाती म्हणजे तुमच्या मोमेंटम मध्ये बदल होत असेल 5नी, बरोबर? तुमचा हा डिफरन्स आहे 5चा, तर फोर्स पण त्यांनीच 5नीच बदलणार. आता तुमचा मोमेंटम मधला डिफरन्स आहे सपोज 10 आणि फोर्स आहे 15, बरोबर? मग आता आपण चेंज करतोय, चेंज झाला मोमेंटम मध्ये 20 झाला, 10चा किती झाला? 20 झाला. कितीचा बदल झाला? 10 आणि 20 मध्ये? 10 आणि 20 मध्ये 10, बरोबर? मग आता फोर्स किती सांगितलेला मी तुम्हाला? 15 फोर्स आहे. आता इथे 10चा बदल झाला, मग तुमचा फोर्स पण कितीने बदलणार? 10नीच बदलणार. म्हणजे तुमचा फोर्स होणार 25. काय होणार? 25. म्हणजे जो बदल होत असतो त्या बदलामधला फरक जो आहे त्याला बोलतात समानुपाती. जर फरक सेम असेल तर वापरायचं समानुपाती, आणि इंग्लिश मध्ये बोलतात डिरेक्टली प्रपोर्शनल. काय बोलतात? डिरेक्टली प्रपोर्शनल. समजलं? यस मॅम. समजलं समानुपातीचा अर्थ? यस मॅम समजलं. एकदा मी स्टेटमेंट लिहिते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. हॅलो टीचर. हा टीचर अटेंडन्स लिंक टाका ना. मॅडम पाठवतील. हा, पाठवलेली टीचर मॅम टीचरांनी 4-5दा पाठवली. हो मॅम. टीचर लेट झाली होती ना, त्यामुळे आता ती मी भरली नाही, त्यामुळे मी मागते परत. थांब, मॅडम पाठवते. हा, नको काळजी करू. आता मी तुम्हाला जस्ट हे लिहून देते, स्टेटमेंट लिहून देते, ते लक्षात ठेवा. हा, त्यात मराठीमध्ये दिलेलं आहे, इंग्लिश मध्ये लिहून देते. रेट ऑफ हवं तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे स्टेटमेंट आहे मराठीवाल्यांनी पण आणि इंग्लिश ज्यांचं आहे त्यांनी पण. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. न्यूटनच्या गतीचा दुसरा नियम, त्याचं जर तुम्हाला स्टेटमेंट विचारलं तर तुम्हाला हे स्टेटमेंट लिहायचं आहे. काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is directly proportional to the applied force. ओके मॅम. ओके. येस मॅम. ओके टीचर. मग तुम्हाला भेटलं ना, आणि मग त्याच्यावरूनच तुम्हाला काय भेटलं? फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. काय भेटलं? फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. कारण डिरेक्टली प्रपोर्शनल आहे ना. आपण काय लिहिलं? डेल्टा पी इज इक्वल्स टू काय लिहिलं होतं? मास इंटू ऍक्सेलरेशन लिहिलेलं, बरोबर? येस मॅम. मग डेल्टा पी कशाला प्रपोर्शनल आहे? फोर्सला, बलाला. त्याचा संवेग परिवर्तन कशाला हे आहे? समानुपाती बलाला. मग त्याचं जर आन्सर तुमचं मास इंटू ऍक्सेलरेशन येत असेल तर फोर्सचा आन्सर पण काय येणार? मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि मराठीमध्ये काय? वस्तुमान इंटू संवेग, सॉरी प्रवेग. ओके, समजलं एवढं? हा, हे फॉर्म्युले पण तुम्हाला लर्न करून ठेवायचे. जर तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये विचारलं, उलटे सुलटे प्रश्न विचारू शकतात. म्हणजे तुम्हाला फोर्स देतील, मास देतील आणि ऍक्सेलरेशन काढायला सांगतील. बल देतील, वस्तुमान देतील आणि तुम्हाला प्रवेग किंवा त्वरण काढायला सांगतील. किंवा
फोर्स आणि ऍक्सिलरेशन देतील आणि वस्तुमान काढायला सांगतील. बरोबर. तर हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला लर्न करून ठेवायचे. आणि हे स्टेटमेंट, हे लॉचं स्टेटमेंट आहे. बरोबर. हे मराठीतलं स्टेटमेंट आहे. आणि हा फॉर्म्युला. समजलं? Yes, ma'am. आता हा सर्वात शेवटचा, सगळ्यांच्या आवडतीचा आणि सगळ्यांना लक्षात राहतो नेहमी, न्यूटनचा तिसरा नियम. काय आहे न्यूटनचा तिसरा नियम? आणि हा आपण डेली लाईफ मध्ये पण काय करतो, यूज करतो. बरोबर की नाही? हो मॅम. काय करतो पहिल्या ह्याच्यात काय दिलंय? फोर्स. हा बरोबर. आता पहिल्या ह्याच्यात काय दिलंय? क्रिया आणि प्रतिक्रिया. ऍक्शन फोर्स. हो ना. कोणी आपल्या जर कानाखाली दिली तर आपण पण बरोबर काय करतो, आपण रिॲक्ट करतो ना. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता इथे मराठीत दिलंय प्रत्येक क्रियेसाठी. प्रत्येक क्रियेसाठी म्हणजे एव्हरी ऍक्शन हॅज समान, इक्वल अँड विरुद्ध म्हणजे अपोजिट, प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन. ओके. Yes, आता ma'am. पहिलं काय दिलंय, गनचं त्यांनी चित्र दिलंय. गन मधून आपण जेव्हा गोळी बाहेर टाकतो तेव्हा काय होते, गन स्लाइटली काय होते, गन पाठी फिरते. म्हणजे ज्या स्पीडनी गोळी या दिशेला गेले त्या स्पीडनी काय होणार, गन तुमच्या दिशेला मागे होणार. अजून एक मी उदाहरण दिलं होतं, आपण जेव्हा बॉल काय करतो, भिंतीवर फेकतो, काय होतं, जेवढ्या जोरात आपण बॉल भिंतीवर फेकलाय तेवढ्याच जोरात तो रिटर्न येतो. येतो रिटर्न. म्हणजे आपण काय केलं, फेकण्याची ऍक्शन केली, फेकण्याची आपण ऍक्शन केली आणि तेवढ्याच त्या अपोजिट विरुद्ध दिशेला येतो ना, का दुसऱ्या दिशेला जातो, विरुद्ध दिशेला येतो ना. हा बरोबर. टीचर. जेव्हा बल संतुलित किंवा बॅलन्स्ड असतो, मग अशी मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही बाजूनी जर सेम रस्सी खेचत असेल तर वस्तू काय राहते, स्थिर राहते. काय राहते, बॅलन्स. आणि जेव्हा बल, आता हे जे आहे ते स्टेटमेंट आहे तिसऱ्या नियमाचं, करून ठेवायचं आहे हे स्टेटमेंट. ओके. हे तिसऱ्या नियमाचं स्टेटमेंट आहे. मॅम इंग्लिश मध्ये काय? इंग्लिश मध्ये काय लिहाल, इंग्लिश मध्ये काय लिहाल, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट काय, साइड. अपोजिट रिॲक्शन. रिॲक्शन वर्ड लक्षात ठेवा. ऍक्शन, रिॲक्शन, क्रिया, प्रतिक्रिया. ओके. Yes, ma'am. ओके मॅम. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा. आणि हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला करायचंच आहे. एव्हरी ऍक्शन हॅज, लॉचं स्टेटमेंट तुम्हाला विचारलं तर तुम्हाला हे लिहायचं, इक्वल, एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके. समजलं? Yes, ma'am. लक्षात राहील? हो मॅम. Yes, ma'am. आज काय काय करायचंय तर न्यूटनच्या गतीचा दुसऱ्या नियमाचं स्टेटमेंट. ओके. आणि न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाचं स्टेटमेंट, त्याचा फॉर्म्युला, फोर्स इंटू मास ऍक्सेलरेशन, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. आपण पुढचं बघू आता. आता लिनियर मुवमेंटचं संरक्षण तत्व म्हणजेच इंग्लिश मध्ये कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. आपण मोमेंटम शिकलो की नाही? हो मॅम. मोमेंटम मध्ये काय असते, मोमेंटम मध्ये वेग आणि काय असतं, वेग आणि काय असतं, वस्तुमान. मास इंटू वेलॉसिटी. बरोबर. आता लिनियर म्हणजे काय तर एका लाईन मध्ये, काय, एका लाईन मध्ये. आपण कॅरम खेळतो ना. Yes, ma'am.
कॅरम खेळताना काय करतो हो, आपण? teacher. स्ट्रायकरने काय करतो? स्ट्रायकर सोंगटीला मारतो. स्ट्रायकरने सोंगटीला मारतो. हो, teacher. बरोबर. म्हणजे स्ट्रायकर मध्ये जेवढी एनर्जी आहे ती सगळी कशामध्ये जाते? कॉइन मध्ये जाते. जेवढी स्ट्रायकर मध्ये एनर्जी आहे कॉइन मध्ये. म्हणजे जी एनर्जी आहे, एनर्जी म्हणजे त्याचं मास आहे, बरोबर. त्याच्याकडे व्हेलॉसिटी आहे, म्हणजे त्याच्याकडे काय आहे? मोमेंटम. ओके. एखाद्या वस्तूमध्ये मास आणि व्हेलॉसिटी आहे. मास आहे म्हणून आपल्याला जड लागतो ना. वस्तुमान आहे त्या प्रत्येक वस्तूला वस्तुमान असतं. मग कॉइनला काय आहे? सोंगटीला वस्तुमान आहे. आणि आपण जेव्हा स्ट्रायकर मारतो, बरोबर, स्ट्रायकरला स्पीड भेटतो, म्हणजे वेग आला, वेलॉसिटी आली, बरोबर ना. वेलॉसिटी काय आली? कारण आपण एका पर्टिक्युलर दिशेला मारतो ना. ते समजते? येस मॅम. एका पर्टिक्युलर दिशेला मारतो, म्हणून मग मास पण आलं आणि वेलॉसिटी पण आली. म्हणजे स्ट्रायकरला काय भेटलं? मोमेंटम. काय भेटलं? मोमेंटम. आता आपण स्ट्रायकर सोंगटीला जेव्हा मारतो तेव्हा स्ट्रायकर मधलं सगळं मोमेंटम कशात जातं? कॉइन मध्ये, सोंगटीमध्ये जातं. म्हणून सोंगटी काय होते? मूव्ह होते ना. वेलॉसिटीने काय होते? मूव्ह होते, बरोबर. सोंगटीकडे ऑलरेडी तिचं मास आहे आणि आपण स्ट्रायकरने मारल्याबरोबर तिला काय भेटते? वेग भेटतो, वेलॉसिटी भेटते, बरोबर. म्हणजे स्ट्रायकर मधलं सगळं मोमेंटम कशामध्ये गेलं? कशामध्ये गेलं? वेगामध्ये. ओके. आता मी तुम्हाला त्याच्यावर एक व्हिडिओ दाखवते, ती फक्त बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ओके टीचर. दिसतंय? येस मॅम. ओके टीचर. आता हे जे आहे त्याला बोलतात न्यूटन्स क्रॅडल बोलतात. ओके. हे दिसतंय तुम्हाला? रेड, येलो, ग्रीन, बरोबर. आता आपल्याला काय बघायचंय? सगळ्यांचं मास सेम आहे. दिसतंय? 1 kg 1 kg 1 kg 1 kg. सगळ्यांचं मास काय आहे? सेम आहे. आता आपल्याला लिनियर मोमेंटम बघायचंय ना. लिनियर मोमेंटम म्हणजे हे कसे जाणार? एका लाईन मध्ये जाणार. कशामध्ये? एका लाईन मध्ये. जेव्हा आपण स्ट्रायकरनी सोंगटी मारतो तेव्हा ते एका लाईन मध्ये जातात ना, बरोबर. येस मॅम. मग आता बघा, आता नीट लक्ष द्या. कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन. जेवढं आपण दिलंय तेवढंच काय होणार? सेव्ह होणार. म्हणजे तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला जर तुम्ही 100 रुपये आहेत आणि तुम्ही ते काय करले? जपून ठेवले, आणि महिन्याच्या शेवटला आपण बघायला गेलो तर तुमचे ते 100 रुपये तसेच आहेत. म्हणजे तुम्ही काय केलं? कन्झर्व केलं. काय केलं? कन्झर्व केलं. ओके. हा. ओके. 100 रुपये तुम्हाला दिले, तुम्ही खर्च केले, परत दुसरीकडनं मिळवलेत, कष्ट करून मिळवलेत, आणि मग पुन्हा महिन्याच्या शेवटला तुमच्याकडे 100 रुपयेच राहिले, तर तुम्ही काय केले? ते कन्झर्व केले. आता मी हा काय करते? हा जो पहिला आहे 1. ओके. आता बघायचंय किती पुढचे बॉल हलतायत. 4ही हलतायत का फक्त एकच हलतोय? मी एकच बॉल फक्त हे करते. तर ह्या साईडून किती बॉल हलतायत? एकच. कारण मी इथून एकच मास हे केलंय, बरोबर. म्हणजे मी इथून जेवढी एनर्जी दिली तेवढीच एनर्जी तर पास झालीये. आता मी 2 हे केले. आता बघा, मी जेवढी एनर्जी ह्यांना दिले तेवढीच एनर्जी पास होतीये. येस मॅम. आता मी 3 हे केले, तेवढीच एनर्जी पास होतीये. इथून मी 3 हलवले, इथे पण 3 पास होते, बरोबर. म्हणजे मी जेवढं मोमेंटम त्यांना दिलं तेवढंच मोमेंटम मला फायनलला भेटतंय, जेवढं मोमेंटम मी अगोदर दिलं, बरोबर. आणि हे लाईन मध्ये जात आहेत ना, म्हणून ते काय? लिनियर मोमेंटम. काय आहे? लिनियर मोमेंटम. आणि हा जो सेटअप आहे त्याला बोलतात न्यूटन्स क्रॅडल. काय बोलतात? न्यूटन्स क्रॅडल. न्यूटन्स क्रॅडल. इथं शब्द दिसेल तुम्हाला. समजलं? कन्झर्वेशन म्हणजे काय? तर तुमच्या इनिशियल स्टेजला, सुरुवातीच्या स्टेजला जेवढं तुमच्याकडे आहे ते जर्नी केल्यानंतर तुमच्या फायनल स्टेजला पण काय राहणार आहे? सेम राहणार आहे, बरोबर. कारण
आता सपोज जर मी दोनच हे केले, बरोबर. एक मिनिट. जर इथून मी एकच मूव्ह केला तर एकच फक्त इकडून काय होणार आहे, पास होणार आहे. म्हणजे ह्याच्याकडून मोमेंटम काय झाला, पास झाला. सेम मोमेंटम ह्याला भेटला. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. कॉन्झर्वेशन म्हणजे काय? कॉन्झर्वेशन म्हणजे काय? संवर्धन, गती संवर्धन. बंद प्रणालीची एकूण गती स्थिर राहते जोपर्यंत बाह्य बल तिच्यावर कार्य करत नाही. म्हणजे काय? आता सपोज तुमच्याकडे 100 रुपये आहेत, बरोबर, महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही काहीच खर्च नाही केलं, म्हणजे तुम्ही बाहेरून काहीच खर्च नाही केलं, त्याला काय बोलतात, बाह्य बलच नाही लावला तुम्ही, बरोबर. तोपर्यंत तुमचं तेच राहणार आहे 100 रुपये तसेच्या तसे. म्हणजे काय झालं, तुमचं संवर्धन झालं पैशाचं, बरोबर. इथे आपण काय करणार, जोपर्यंत एखाद्या वस्तूला बंद प्रणालीची एकूण गती स्थिर राहते, जोपर्यंत आपण बाह्यबल काय करत नाही, तिच्यावर अप्लाय करत नाही. आता हे मगाशी आपण सांगितलं, मोमेंटम हे ऑब्जेक्टच्या वस्तुमान आणि वेगाचे उत्पादन आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये काय बोलणार, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. ओके, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. काय आहे मोमेंटम? मोमेंटम म्हणजे आपण काय बघितलं, संवेग. ते काय आहे, वस्तुमान आणि वेगाचं उत्पादन. म्हणजे इट इज द प्रोडक्ट ऑफ वेलॉसिटी अँड मास. ओके, समजलं? टीचर. हा. लिनियर मोमेंटमचा आता समजला. लिनियर म्हणजे वर्ड मध्येच काय आहे, लाईन. म्हणजे जेव्हा मोमेंटम तुमचं, जेव्हा आपण हे खेळतो, हे मार्बल्स खेळतो, बरोबर, गोट्या खेळतो, काय करतो आपण, मार्बल्सनी, एका मार्बलने दुसऱ्या मार्बलला काय करतो, टक्कर करतो, बरोबर. मग ते पण काय झालं, मोमेंटम. जेवढ्या तुम्ही स्पीडनी जोरात मारता तेवढ्या स्पीडनी पुढची मार्बल ढकलली जाते, बरोबर, जेवढ्या स्पीडनी तुम्ही मारलंय. हो की नाही? हो टीचर. Yes, ma'am. मग तिथे काय काम करतं, लिनियर मोमेंटम. काय काम करतं, लिनियर Momentum. मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. Momentum. म्हणजे थोडक्यात काय, तर फायनल मोमेंटम इज इक्वल्स टू इनिशियल मोमेंटम. ओके, येस टीचर. Yes, ma'am. कोणाला अजून डाऊट आहे का, काय Yes. विचारायचंय? No, ma'am. No, ma'am. No doubt. No, ma'am. No doubt. समजलं आहे नक्की? Yes, Oh. ma'am. नंतर परत विचारलं तर सांगता येईल. Yes, ma'am. Yes, ma'am. येस टीचर. काय काय करायचंय तुम्हाला, न्यूटनच्या, आता तीन नियम न्यूटनचा पहिला एक वेगळं हे करून बॉक्स करून त्याच्यात लिहून ठेवा. न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा पहिला नियम तुम्हाला लिहायचा आहे. न्यूटनचा दुसरा नियम लिहायचा आहे तुम्हाला, आणि न्यूटनचा तिसरा नियम लिहायचा. ठीक आहे? Okay, मॅम ma'am. होमवर्क आहे का? हा, होमवर्क. न्यूटनच्या पहिल्या नियमाचं स्टेटमेंट लिहायचंय. ओके, हे जे स्टेटमेंट आहे, विश्रांतीच्या वस्तू विश्रांतीवर राहतात, गतिमान वस्तू गतिमान राहतात, स्टेटमेंट लिहायचे सगळ्या नियमांचे तुम्हाला. आणि फॉर्म्युला फक्त कसला आहे तुमच्याकडे, दुसऱ्या नियमाचा फॉर्म्युला आहे. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. F इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन, आणि अजून एक फॉर्म्युला T इज इक्वल्स टू मास इंटू वेलॉसिटी. आता मला एक सांगा, इथे तुमच्याकडे फॉर्म्युला आहे P इज इक्वल्स टू मास इंटू वेलॉसिटी. मग फॉर्म्युला वरून तुम्ही एकक बनवू शकता. येस मॅम. या फॉर्म्युल्यावरून Yes, ma'am. कोण एकक सांगेल मला, युनिट काय येईल ह्याचं, मासचं युनिट काय आहे, CGS सॉरी SI युनिट काय आहे मासचं, CGS. नाही SI युनिट काय आहे मासचं. मास कशामध्ये मोजतो आपण, वेट.
जूल नाही. जूल मास तुम्हाला बाजारात जायचं असेल आणि तुम्हाला जर किलोग्रॅम. खरेदी असेल, हा किलोग्रॅम. SI युनिट काय आहे मासचं? किलोग्रॅम केजी. किलोग्रॅम आहे. हा. आणि वेलॉसिटीचं किलोग्राम वेलॉसिटी कशामध्ये मोजतात? मीटर नुसतं मीटर? मीटर पर सेकंड मीटर पर सेकंड सेकंड. मीटर म्हणजे युनिट बघा काय तयार झालं? पर सेकंड केजी मीटर पर सेकंड. मोमेंटमचं युनिट काय तयार झालं? केजी मीटर पर सेकंड. सेकंड. समजलं? येस मॅम. म्हणजे तुमच्याकडे जर फॉर्म्युला असतील तर त्या फॉर्म्युलावरून तुम्हाला काय करायचंय? फॉर्म्युलावरून तुम्हाला युनिट काढता येतं. ओके. जर तुम्ही एखादा युनिट विसरलात आणि तुम्हाला फॉर्म्युला माहितीये तर तुम्ही काय करू शकता? युनिट काढू शकता. आणि तुम्हाला युनिट माहिती असेल युनिट वरून तुम्ही फॉर्म्युला पण लिहू शकता. बरोबर. आता तुम्हाला जर युनिट दिलंय केजी, मग केजी कसलं युनिट आहे बरं? मासचं. मग तुम्ही देणार मास. मग नंतर तुम्हाला भेटलं मास पर मीटर पर सेकंड. मग मीटर पर सेकंड कसलं युनिट आहे? तर वेलॉसिटीचं. मग केजीच्या जागी मी लिहिलं मास आणि मीटर पर सेकंडच्या जागी लिहिलं मी वेलॉसिटी. भेटलं मला फॉर्म्युला मोमेंटमचा. येस मॅम. समजलं? येस टीचर. अजून कोणाला डाऊट आहे? यस मॅम. नो मॅम. मोमेंटमचं अजून कोण मला उदाहरण देईल? आता बघा हा, एका रूम मध्ये तुम्हाला ठेवलं. बरोबर. आता एका रूम मध्ये तुम्ही 5-6 जण आहात आणि एक त्याच्यामधला खूप जाड आहे आणि एक त्याच्यामधला खूप बारीक आहे. बरोबर. आता दोघांमधलं दरवाजा बंद केलाय, लॉक केलाय आणि तुम्हाला दरवाजा उघडायचा आहे. आता तुम्ही कोणाला चॉईस कराल? आता एक जो बारीक आहे ना तो खूप फास्ट धावतो, तो खूप चांगला रनर आहे. ओके. मग तुम्ही दोघांमधलं कोणाला चॉईस कराल दरवाजा उघडायला? जो जाड मुलगा असतो त्याला. का? टीचर कारण त्याचं वस्तुमान जास्त आहे का वेग जास्त आहे? वस्तुमान. मास. बरोबर. मास जास्त आहे म्हणजे आपण काय बोलणार? त्याचं मोमेंटम काय आहे? जास्त आहे. काय आहे? जास्त. आणि जो बारीक आहे तो फास्ट धावतो, खूप फास्ट धावतो. बरोबर. म्हणजे तो फास्ट धावून जोरात दार उघडू शकतो. खूप फास्ट धावून वेलॉसिटी जर जास्त असेल तर काय करू शकतो? तो दार उघडू शकतो? नाही. जर खूप जोर लावला तर? खूप जोर लावला तर उघडू शकतो मॅम. कारण त्यांनी काय केली? त्याची व्हेलॉसिटी वाढवली. काय केली? त्याच्याकडे मास नाहीये, त्याचं वस्तुमान कमी आहे. मग त्यांनी काय केलं? त्याची वेलॉसिटी वाढवली. वेलॉसिटी वाढली तरी तुमचं काय होणार आहे? मोमेंटम वाढणार आहे. बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीतील एखादी जरी गोष्ट वाढली तरी तुमचं मोमेंटम काय होणार आहे? वाढणार आहे. समजलं? म्हणजे दोघं पण दरवाजा उघडू शकतात. का? कारण एकाकडे वस्तुमान जास्त आहे आणि एकाकडे काय जास्त आहे? वेलॉसिटी. समजलं? समजेल? टीचर. म्हणजे मोमेंटम कशावर अवलंबून आहे? इट इज द प्रोडक्ट ऑफ सिंपल डेफिनेशन आहे. ही पण डेफिनेशन लिहून ठेवा हा मोमेंटमची आणि त्याच्या खाली फॉर्म्युला. 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. पहिलं म्हणजे न्यूटनचा पहिला नियम, त्याचं स्टेटमेंट, न्यूटनचा दुसरा नियम आणि फॉर्म्युला, न्यूटनचा तिसरा नियम. ओके. आणि ही मोमेंटमची व्याख्या, मोमेंटमची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला. समजलं? काय स्टेटमेंट म्हणजे? येस मॅम. स्टेटमेंट म्हणजे ते जे वाक्य दिलेलं आहे ना. येस मॅम. हा. मी तुम्हाला मगाशी वाक्य दाखवलं ना ते.
ओके मॅम. हे वाक्य दिले ना, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हे झालं लॉचं स्टेटमेंट म्हणजे वाक्य. तुम्हाला जर एका मार्काला वगैरे विचारलं तर तुम्हाला हे स्टेटमेंट लिहायचं असतं. ओके, म्हणजे नेमकं न्यूटन काय सांगतो दुसऱ्या नियमामध्ये. नियम म्हणजे आपण एक वाक्य लिहितो ना, काय करतो, एक वाक्य लिहितो ना, का पूर्ण आपण निबंध लिहितो. नो मॅम, वाक्य लिहितो आपण. वाक्य लिहितो मॅम. ते वाक्य म्हणजे ओके, ते वाक्य म्हणजे काय, स्टेटमेंट. तर तुम्हाला ते 3 स्टेटमेंट लिहायचे आहेत आणि मोमेंटमची व्याख्या लिहायची, डेफिनेशन आणि फॉर्म्युला. हा फॉर्म्युला पण लिहा आणि हा युनिट पण लिहा. ओके. हो. आणि तुम्ही जी क्वांटिटी बघत असता, जी राशी तुम्ही शिकत असता, ती शिकत असताना लक्षात ठेवायचं ती स्केलर आहे का वेक्टर, हा पण विचार करायचा. ओके, ती सदिश राशी आहे का आदिश राशी आहे. ओके, ज्याच्यामध्ये दिशा येते ती सदिश आहे, ती वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ज्याच्यात दिशा येत नाही ती काय आहे, आदिश म्हणजे स्केलर क्वांटिटी. ओके, कारण आता आपण काय काय शिकलो, फोर्स बघितला, ऍक्सेलरेशन बघितलं, मोमेंटम बघितलं, मास बघितलं. आता मला सांगा, फोर्स जे आहे ते सदिश आहे का आदिश आहे, वेक्टर आहे का स्केलर आहे. स्केलर. काय फॉर्म्युला आहे फोर्सचा. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. बट ऍक्सेलरेशन इज द वेक्टर, देन फोर्स काय होईल, बल काय होईल, बल सदिश होईल का आदिश. काय होईल, सदिश. कारण मी तुम्हाला मगाशी बल दाखवत होते तेव्हा हा बाण दाखवला ना. बाण म्हणजेच काय, दिशा आली ना. आपण फोर्स कसं दाखवतो, दिशेने दाखवतो ना, कोणत्या दिशेला फोर्स देतोय, दिशा आली फोर्स मध्ये, बलामध्ये. म्हणजे कुठलं क्वांटिटी आहे, वेक्टर की स्केलर. वेक्टर सदिश राशी, लक्षात ठेवा. हा सदिश राशी. ऍक्सेलरेशन काय आहे, सदिश वेक्टर. मास कसा आहे, मासला कुठली दिशा आहे, आपल्या वजनाला कुठली दिशा असते. नाही टीचर. आदिश म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे. ओके, समजलं. मॅम तुमचा ना काय, काय मॅडम, हा अटेंडन्स लिंक पाठवा ना. हा, एवढं समजलं सगळ्यांना. यस मॅडम. हा, आणि सांगितलेलं लिहून काढायचं. ठीक आहे. ओके बाय. बाय मॅम, गुड नाईट. नाही, टीचर होमवर्क.